तालुक्यातील नारंगी येथील एच अधेसिव्हस कंपनीच्या स्टोअर विभागात काल सायंकाळी सुमारे 7:30 वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीतील स्फोटक आवाजाने परिसर दणाणून गेला होता. रात्रभर गावातील महिला तरुण वर्ग कंपनीसमोर ठाण मांडून बसले होते. तब्बल 5 तास 30 मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलांना यश आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचा अंदाज आहे. सकाळी गावातील महिला तरुण वर्ग कंपनीसमोर आक्रमक पवित्रा घेत कंपनी बंद करण्यासाठी आक्रोश केला असून सरपंच उपसरपंच यांच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला आहे. काल आपण बघितलं इतके ड्रम स्फोट होत होते, एक सेकंदाला प्रत्येक वेळेला आपण बघतो ड्रम उडत होते. आज जर विचार केला तर 40 टनाच्या 3 टाक्या मोठमोठ्या ऍसिडच्या टाक्या त्यांनी भरून ठेवलेल्या आहेत. एखादा जर ड्रम त्या टाकीवर पडला असता आणि स्फोट झाला असता तर 4 गावातले एकही माणूस जिवंत राहिला असता. ही सर्वात मोठी बाब आहे. आणि या गोष्टीचं जर गिल्ट ज्या बाईला नसेल आणि ते थोडंशी मी सुद्धा बोलतोय की हे बेसिक आहे, हे सुद्धा तोडण्याचे त्यांना अगोदर कागद आलेले आहेत. हे बेकायदेशीर आहे, हे अजून तोडलं नाहीये. तर विचार करा कंपनीने काय काय बेकायदेशीर कामं केली असतील. यावेळी कंपनीच्या मालकीन यांनीही घडलेल्या घटनेबाबत दुःख व्यक्त करत अश्रू अनावर झाले होते. आम्ही सुद्धा गावकरी आहोत, कामगारांसोबत आहोत असं सांगत कंपनीची स्पष्ट भूमिका पत्रकारांसमोर व्यक्त केली. यावेळी शासनाच्या सर्व परवानग्या घेऊन 49 वर्षांपासून कंपनी सुरू असल्याचे सांगत कंपनी पुन्हा सुरू करण्याआधी सर्व परवानग्या घेऊ असेही त्यांनी सांगितले. आपने जितनी चीज़ें मांगी है वो सब चीज़ें मैं आपको राइटिंग में विथ कॉपीज दूंगी और उसके बाद ही चालू करूँगी. पर एक बात आप लोग भी थोड़ा समझ लीजिए कि वंस आई गिव दिस फिर इस तरह से नहीं होना चाहिए ना. आज हम फायर बुझाना चाहते थे ना तो आप लोग पानी रोकते हो. मेरी रिक्वेस्ट है, आप कर सकते हो, आपको बिल्कुल राइट है करने का, पर ऐसा मत करो कि जिसमें जान हानि हुई नहीं है, एक भी इंसान को खरोच तक नहीं आई है, आजू बाजू किसी के यहाँ कुछ भी नहीं हुआ है. फिर भी मैं रिस्पॉन्सिबिलिटी लेती हूँ, सॉरी भी बोलती हूँ. एक्सीडेंट तो एक्सीडेंट ही होते हैं सर, एक्सीडेंट तो एक्सीडेंट ही होते हैं. गाड़ी के भी एक्सीडेंट होते हैं, लोग मरते, गाड़ी चलना नहीं बंद होता है सर. पर आई एग्री कि मुझे इंसानों से बहुत प्यार है, इसलिए आई एम सेइंग कि ये चीज़ के मैं दूंगी आपको. उसके बावजूद भी आपको कुछ है तो आके मिलो ना. ठीक है, भाई ऐसे क्यों करने का? आप ही के गांव के लोग काम कर रहे हैं, ये 5 गांव कंपनीला आग लागल्यानंतर खालापूर पोलीस, हेल्प फाउंडेशनची रेस्क्यू टीम तसेच परिसरातील विविध औद्योगिक अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अलाना ऑइल, रिलायन्स, टाटा स्टील, AMNS स्टील, पेन नगर परिषद, गोदरेज कंपनी, खोपोली नगर परिषद तसेच मंगलम कंपनी यांच्या फायर टेंडरच्या मदतीने पाणी व फोमचा सातत्याने वापर करत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. केमिकलचा स्फोट इतका भयंकर होता की आग लागल्यानंतर सुमारे 4 तासांनी कंपनीतील स्टोअर विभागालगत असलेल्या दुसऱ्या प्लांटलाही आग लागली. यावेळी काही केमिकल ड्रम्सचा स्फोट झाला असून आगीचे लोण तब्बल 10 किलोमीटर अंतरावरूनही दिसत होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली. आदिवासी वाड्यांना धोका असल्यामुळे जवळपास असणारा नारंगी MIDC परिसरालगत असलेल्या नारंगी, गोठण, स्वाली, तोंडली, डोनव तसेच लहान आदिवासी वाड्यांमधील ग्रामस्थांना धोका निर्माण झाला होता, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. तर संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ खबरदारी घेत काही ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवले, अशी माहिती स्थानिक नेत्यांनी दिली. सुरक्षेच्या दृष्टीने स्थलांतरित करण्यात आलेल्या आदिवासी वाड्यातील व इतर ग्रामस्थांसाठी तहसील कार्यालयामार्फत अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच परिसरातील ग्रामपंचायतीच्या ॲम्ब्युलन्स तैनात ठेवण्यात आल्या होत्या. प्रशासनाला माहिती मिळताच त्यांनी तात्काळ धाव घेत खालापूर तहसीलदार अभय चव्हाण व खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रशासकीय पथके घटनास्थळी दाखल झाली. रात्री 11 नंतर तहसीलदार अभय चव्हाण यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आग विझवण्यासाठी अतिरिक्त मदतीच्या स्वरूपात पनवेल येथील बालाजी फॉर्मलिन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर फोमची व्यवस्था प्रशासनाने केली होती. कारखाना निरीक्षक निलेश ठाकरे, गोराणे सर, मदतीचा हात देणारी व्यक्ती युवराज ओव्हाळ, हायटेक रेडिएटर मयूर वाघमारे, AAK कमानी तेल, निखिल जाधव, थर्मॅक्स रात्रभर आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले.
या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना तहसीलदार अभय चव्हाण म्हणाले की खालापूर तालुक्यात गेल्या 1 वर्षातील आगीच्या घटनांचा विचार करता आणि औद्योगिक पट्ट्यातील केमिकल व ज्वलनशील पदार्थाच्या कंपन्यांची संख्या पाहता भविष्यात अशा दुर्घटना वारंवार होण्याची शक्यता आहे. सध्या कंपन्यांकडील फायर टेंडर, सामाजिक संस्था व प्रशासनाच्या मदतीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले जाते. मात्र कायमस्वरूपी अद्ययावत अग्निशमन दल नसल्यामुळे प्रशासनाचा प्रतिसाद वेळ अर्धा तास किंवा त्याहून अधिक लागतो. जर खालापूर औद्योगिक पट्ट्यासाठी कायमस्वरूपी व सुसज्ज अग्निशमन दल उभारले तर भविष्यात अशा दुर्घटनांवर वेळीच आणि प्रभावी नियंत्रण मिळवणे नक्कीच सोपे होईल. तर या घटनेमुळे खालापूर औद्योगिक परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कायमस्वरूपी अग्निशमन दलाची मागणी आता अधिक तीव्र होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.